जय भीम. चंगेज खान हा 12व्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्यांनी मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जेगिन होते. पाश्चात्य इतिहासकारांनी चंगेज खानचं वर्णन रक्तपिपासू, क्रूरकर्मा, जगज्जेता असं केलं असलं तरी मंगोलियात त्याला राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. जगातल्या सर्वात शक्तिशाली व यशस्वी शासकांमध्ये चंगेज खानची गणना केली जाते. त्यानंतर चंगेज खानचा नातू कुबलई खान हा जगातील सर्वात जास्त माणसांवर अधिराज्य करणारा सम्राट आहे. त्याच्या काळात दिलेल्या उत्तेजनांमुळे बौद्ध धर्म चीनचा राजधर्म बनला होता. जय भीम मित्रांनो, मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करायचं आहे, तरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर तुमच्या मनात असा प्रश्न नक्कीच आला असेल की खान नाव लावणारा व्यक्ती मुस्लिम असेल, बौद्ध कसा? मंगोलियन भाषेत खान म्हणजे शासक. पूर्वी मंगोलियन शासक आपल्या नावापुढे खान लावायचे. म्हणजेच आजही जगाच्या इतिहासात अलेक्झांडर, अशोका, नेपोलियन यांच्या सोबतच चंगेज खान आणि कुबलई खान यांचे नाव घेतलं जातं. खरं तर चंगेज खानला सुद्धा बौद्ध धर्माची ओढ होती. म्हणूनच त्याने बौद्ध धर्माला प्रोत्साहन दिलं. बौद्ध व्यापारी आणि बौद्ध भिक्षूंना आश्रय आणि करमुक्त केलं होतं. कुबलई खान तर पूर्णपणे बौद्ध धर्मीय होता. तो कसा बौद्ध धर्मीय झाला हे आपण पुढे पाहणार आहोत. कुबलई खान हा मंगोल साम्राज्याचा 5वा सर्वात मोठा खान शासक होता. तसेच मंगोलांच्या सत्तेखाली सर्व चीन आणणारा सम्राट. त्याने 1279 ते 1292 पर्यंत राज्य केलं. पूर्व आशियातील युवान राजघराण्याचा तो संस्थापक होता. त्याचे राज्य प्रशांत महासागरापासून उरलपर्यंत आणि सायबेरियापासून सध्याच्या अफगाणिस्तानपर्यंत विस्तारलं गेलं होतं, जे जगाच्या वस्तीच्या 20% क्षेत्रा एवढं होतं. 13व्या शतकात मंगोलांच्या काळात चीनमध्ये बौद्ध धर्म पुन्हा ऊर्जा अवस्थेत आला होता. हा तिबेटमधून आलेला लामांचा बौद्ध धर्म होता. कुबलई खान केवळ पराक्रमी नव्हता, तर तो राजनीतिज्ञ आणि धर्म तसेच तत्वज्ञानात विशेष रस घेणारा सम्राट होता. त्या काळात मंगोल सम्राटांना आपल्याकडे ओढण्यासाठी निरनिराळ्या धर्मात चढाओढ लागलेली होती. सोंग वंशाच्या राजवटीत ताऊंचा संप्रदाय बौद्ध धर्माला नष्ट करण्याच्या मार्गावर होता. त्यांनी बौद्ध धर्माच्या इमारती, शेतजमिनी बळकावल्या. विहारात आणि मंदिरात ताऊंचे साधू राहू लागले. बौद्ध लोक हतबल झाले होते. चंगेज खानला ते आपले विनंतीपत्र पोहोचवू शकले नाहीत, कारण चंगेज खान लढाया करीत सारखा फिरत होता. ताऊंच्या लोकांनी बौद्धांच्या निराशाजनक परिस्थितीचा फायदा उठवला. पण चीनवर मंको खान राज्य करू लागल्यापासून परिस्थिती थोडी बदलली होती. 30 मे 1254 साली काराकोरममध्ये ख्रिश्चन, मुस्लिम आणि बौद्धांची एक बैठक बोलवण्यात आली. त्यात ख्रिश्चन आणि मुस्लिम जगात एकच देवाचे अस्तित्व आहे या विषयावर दोघे मिळून विजयी झाले. देवाचे अस्तित्व गृहीत धरूनच हा वाद झालेला होता. बौद्ध देव मानत नसल्यामुळे त्यात त्यांनी विशेष भाग घेतला नाही. इसवी सन 1255 साली काराकोरम येथे दुसरी परिषद भरवण्यात आली. त्यात बौद्धांतर्फे शाओलिन येथील फुई यांनी भाग घेतलेला होता. या वादविवादात ताऊंचा पराभव झाला. मंको खानने शाही फरमान काढले की ताऊंच्या लोकांनी कब्जा केलेली बौद्धांची मालमत्ता बौद्धांना परत द्यावी. पण ताऊंनी ती मालमत्ता परत केली नाही. म्हणून पुढच्या वर्षी इसवी सन 1256 साली तिसरी परिषद भरवण्यात आली. पण त्या परिषदेत भाग घेण्यासाठी ताऊंचे न येणे म्हणजे त्यांनी आपला पराभव मान्य करणे होय, असं मंको खानने घोषित केलं आणि बौद्ध धर्माचे श्रेष्ठत्व मान्य केलं. तो म्हणाला, ज्याप्रमाणे हाताच्या तळव्यातून बोटे बाहेर येतात, त्याचप्रमाणे बौद्ध धर्म हा हाताचा तळवा आहे आणि इतर संप्रदाय त्या हातातून निघालेले आहेत. ताऊंच्या आग्रहामुळे आणखी एक परिषद धर्मचर्चा करण्यासाठी बोलवली गेली. असल्या परिषदांना मंको खान आता कंटाळलेला होता. त्याने आपला धाकटा भाऊ कुबलई खान याला परिषदेत भाग घेण्यासाठी पाठवलं. परिषदेत 300 बौद्ध भिक्खुनी आणि 200 ताऊंच्या लोकांनी भाग घेतलेला होता. बौद्धांच्या बाजूने शाओलिनचा नमो आणि पश्चिमेकडील देशातील एक राजगुरू आणि तिबेटचा भिक्खू फंगपा यांनी भाग घेतलेला होता. फंगपा हा केवळ 19 वर्षांचा होता, पण तो इतका प्रतिभाशाली होता की ती सर्व परिषद त्याने एकट्याने गाजवली होती. फंगपाच्या अमोघ कर्तृत्वाने आणि त्याचा धर्म समजून सांगण्याच्या धाटणीने बौद्धांचा त्या परिषदेत विजय झाला. ताऊंचा पराभव झाला आणि त्यांच्या 17 पुढाऱ्यांना मुंडन करून बौद्ध भिक्खू व्हावे लागले. बौद्धांना त्यांची 237 धार्मिक स्थळे परत मिळाली. कुबलई खान बौद्धांचे श्रेष्ठत्व मान्य करून स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्धांना बदनाम करणारे ताऊंचे सर्व ग्रंथ नष्ट केले. फंगपाची इसवी सन 1260 साली राजगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली. कुबलई खानच्या सर्व साम्राज्यातील बौद्धांचा प्रमुख म्हणून त्याला मान्यता मिळाली. कुबलई खानने तिबेटशी विशेष नातं जोडलं आणि तेव्हापासून तिबेटचे भिक्खू
चीनमध्ये जाऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार करू लागले. फंगपाने मंगोल साम्राज्यातील सर्व भाषांसाठी एक स्वरमाला निर्माण केली. कुबलय खानने दिलेल्या उत्तेजनामुळे बौद्ध धर्म चीनचा राजधर्म बनला होता. पण तो बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केलेल्या ग्रंथांवर आधारलेला बौद्ध धर्म नसून तो तिबेटियन बौद्ध भाषेत भाषांतर केलेला लामांचा बौद्ध धर्म होता. अशा तऱ्हेने तिबेटचा बौद्ध धर्म चीनमध्ये गेला आणि फांगपाची नियुक्ती राजगुरू म्हणून करण्यात आली. कुबलय खानच्या आज्ञेप्रमाणे चीनी त्रिपिटक एकत्र करून ते इसवी सन 1287 साली छापले गेले. सर्व चीनी बौद्ध ग्रंथ तिबेटच्या ग्रंथांशी जुळवून पाहून त्यांची संस्कृती, नावे, चिन्ह ग्रंथांना दिली गेली. कुबलय खानचे त्यावेळी जगातील सर्वात जास्त माणसांवर अधिराज्य होतं. मंगोल लोकांचा रानटीपणाचा शिक्काच त्याने पुसून टाकलेला होता. मार्को पोलोने आपल्या प्रवास वर्णनात कुबलय खान हा बौद्ध धर्मीय असल्याचे सांगितलेले आहे. मार्कोचे विविध भाषांचे ज्ञान, त्याची आकलन शक्ती, प्रवासातील माहितीने प्रभावित होऊन कुबलय खानने मार्कोला सरकारी नोकरीत ठेवलं. 17 वर्षे चीनमध्ये राहिलेले मार्को 1295 साली व्हेनिसला परत आला. तो इसवी सन 1275 ते 1292 या काळात चीनमध्ये होता. तो म्हणतो, कुबलय खानने वृद्ध, सुशिक्षित लोकांसाठी, निराधार लोकांसाठी, बेवारशी मुलांसाठी आणि रोग्यांसाठी मदत केंद्र स्थापन केली आहेत. कुबलय खान 30,000 गरीब लोकांना दररोज दान देत असतो. कुबलय खानच्या काळात श्रीलंकेहून भगवान बुद्धांच्या अस्थी चीनमध्ये नेण्यात आल्या. त्यांचा स्वतः कुबलय खानने मोठ्या श्रद्धेने स्वीकार केला. इसवी सन 1368 साली मंगोल वंशाचा शेवट झाला, परंतु मंगोलियामध्ये बौद्ध धर्माचा शेवट झाला नाही. आजही मंगोलियामध्ये बहुसंख्य बौद्ध राहतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचं आहे. जॉईन बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम.